राज ठाकरेंच्या सूचनेच्या नंतर आक्रमक झालेले मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी युतीच्या संदर्भात बोलणं टाळलेलं असलं तरी सुद्धा संजय राऊत यांनी थेट नाव न घेता मनसेच्या नेत्यांना खोचक सल्ला दिलाय। दरम्यान या युतीच्या चर्चांवरती संजय शिरसाट यांनी सुद्धा टीका केली आहे। आता जो विषय आहे ना दोन भावांचा, आता सन्माननीय राजसाहेब परदेशात आहेत, ते बाहेर ते जेव्हा येतील तेव्हा त्याच्या संदर्भातलं ते भाष्य करतील। कोणी कशा करता का बोलावं? स्वतः राज ठाकरे यांनी आपलं एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरचं मत व्यक्त केलं। ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत। त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यावरती त्याच्यामध्ये आता इतरांनी बोटं घालण्याची गरज नाही। त्यांच्या मनामध्ये काही विचार पक्के असल्याशिवाय त्यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली नसती। तुम्ही एकदा युती तर करा ना। आत्महत्या करायचा वेळ कुणाकुणावर येणार आहेत ना ते तुम्हालाच कळेल। एक नंबर आत्महत्या कोण करेन, दोन नंबर कोण, हे सगळं जे आत्महत्या करणाऱ्यांची लाईन आहे ना, हेच लोक युती होऊ देणार नाहीत। ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामधून राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या संदर्भात महत्त्वाचं भाष्य करण्यात आलंय। दोन्ही बंधू एकत्र येणार या बातमीने देशाच्या राजकारणामध्ये खळबळ माजली, तर अनेक जण पोटदुखीने बेजार झाले असे यामध्ये लिहिण्यात आलंय। बघूयात। राज यांनी त्यांची इच्छा व्यक्त करताच उद्धव ठाकरेही मागे राहिले नाहीत। महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी त्यांनीही दमदारपणे एक पाऊल पुढे टाकलं। ही महाराष्ट्राच्या लोकभावनेची फुंकलेली तुतारी आहे। मराठी माणसाची एकजूट कमजोर करून मुंबईचा तुकडा पाडायचा हे भाजप आणि त्यांच्या व्यापारी मंडळाचं गणित आहे। त्यामुळे मराठी माणसाने एकत्र यायलाच हवं असं लिहिण्यात आलंय सामनामधून। राज ठाकरे यांना या एकजुटीचे महत्त्व पटले आणि उद्धव ठाकरे यांनीही मनमोकळेपणाने प्रतिसाद दिला। महाराष्ट्र द्रोह्यांची दाणादाण उडवणारी ही राजकीय घडामोड आहे। दोन बंधू एकत्र येणार त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा येऊन ते चिडचिडपणा करू लागले, तर काही जण चेहऱ्यावर खोटा आनंद आणून वा छान दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आनंदच असं सांगतायत। भाजपचं राजकारण हे वापरा आणि फेका या वृत्तीचं आहे। मोदी शहा फडणवीस हे देशाचे नाहीत तर महाराष्ट्र राज्याचे तरी कसे होतील? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।